मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या 41व्या भागात मी नीलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आजच मला ते डॉक्टर पटेल आठवतात का तुम्हाला? ब्राह्मणी चौराहाचे. त्यांनी मेसेज पाठवला आहे की मी रोज 27 किलोमीटर जातो, मैयेचं दर्शन पूजन करतो आणि पुन्हा 27 किलोमीटर परत येतो आणि मगच मी घरी जातो. तुम्ही हे टाकाल का तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये? म्हटलं हो, नक्की टाकेन. ते स्वतः डॉक्टर आहेत, रोग्यांची सेवा करतात, मंदिर आहे, तिथे अखंड ज्योत आहे, शिवाय परिक्रमावासींची सेवा करतात आणि हा शिवाय नेम आहे. गेली 24 वर्षे ते हे असं करतायत. सध्या त्यांचं 25वं वर्ष आहे. त्यांना आपला नमस्कार. असं सतत 25 वर्ष करणं म्हणजे काही खायचं काम नाही आहे. त्यानंतर मला एक फोटो मिळाला. तुम्हाला ते आठवतं आहे का? बंजारी माताचं मंदिर होतं, तिथे कुंकुम नावाची मुलगी होती. तिथली गोष्ट आहे. आम्ही जेव्हा तिथे जेवायला थांबलो होतो ना, तेव्हा एक टेम्पो आला आणि टेम्पोवाल्याने हिला आवाज दिला की मागच्या वळणावर एक ॲक्सिडेंट झाला आहे, तर तू जा. तो असं सांगत होता जसं काहीतरी चांगली बातमी सांगतोय. ही त्या मंदिरासमोर पायऱ्या होत्या ना, त्याच्यावरनं एक एक पायरी सोडत सोडत धावत गेली. तिच्या मागे भाऊ गेले आणि नंतर मी हळूहळू गेले. तर मागच्या वळणावर एक नवरा बायको आणि 2 मुलं यांची स्कूटर घसरली होती. तसं ते वळण धोकादायकच आहे. तिथे खूप ॲक्सिडेंट होतात म्हणे. महिने ते यांना आपल्या आश्रमात आणलं. त्या मुलाला जे काही होतं ते क्रीम वगैरे लावलं आणि मग त्यांना जाऊ दिलं. शिवाय म्हणाले की थांबायचे का तुम्हाला, डॉक्टरना बोलवू का? तर ते नको म्हणाले. ती असं नेहमी करते. ती म्हणाली मागचं वळण धोकादायक आहे ना, तिथे खूप ॲक्सिडेंट होतात. कधी कधी तर मला ॲम्ब्युलन्ससुद्धा बोलवावी लागते म्हणाली. मी तर तिच्या प्रेमातच पडले. म्हटलं अशी तिच्याबद्दलची महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायलाच पाहिजे ना. रस्ता काही वेळा शेतातून होता. तिथे अशी मोठी मोठी मातीची ढेकळे येत होती आणि मध्ये मध्ये त्या पायवाटेवर चिरासुद्धा पडल्या होत्या. चाललो ढेकळं तुडवत तुडवत. आता चाललो होतो चंदनघाटला. तर मध्ये एक गावातून रस्ता होता. तिथल्या दुकानदाराने हात धरून अडवलंच. म्हणाल चहा बिस्किट घेतल्याशिवाय पुढे जाऊच देणार नाही आणि ज्यांना चहा घ्यायचा नाही त्यांनी बिस्किट तरी खाल्लीच पाहिजेत. मग सगळे थांबलो. तर तिथे ते मागे भेटलेले तानाजी काका आणखी रामसिंग आणि त्यांची पत्नी भेटली. इतका आनंद झाला ना सगळ्यांना. ते तानाजी काका काहीतरी आजारी होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि उद्या ऑपरेशन होतं. तर घाबरले. मैयेला म्हणाले माझे ऑपरेशन तू टाळलंस तर मी तुझी परिक्रमा करेन. टाळलं मैयेने ऑपरेशन. मग आता दुसऱ्यांदा आले परिक्रमा करायला. आणि रामसिंगची ही 5वी परिक्रमा होती. 4 परिक्रमा त्यांनी एकट्याने केल्या होत्या. 5वी ते पत्नीसोबत करत होते. आणि जेव्हा ते मंडूवरनं जायचं होतं ना आणि मी खलगाटहून आले, तेव्हा लोकांनी त्यांना इतका त्रास दिला, इकडनं जा तिकडनं जाऊ नका म्हणून, की ते बिचारे मंडूवरनं आले. पण तरी त्यांनी गाठलं होतं. आणि मला असं कळलं तानाजी काका पण 2 दिवस आजारी होते, एकाच आश्रमात होते, तरी त्या तिघांनी मला गाठलं होतं. रामसिंगची जी पत्नी होती ती एक पाय पूर्ण टेकवत होती आणि दुसरा असा अर्धवट टेकवत होती. मला वाटलं की पायात प्रॉब्लेम असेल. तर आता तर ती नीट चालत होती. तर तिला विचारलं की पाय बरा झाला का? तर म्हणाले नाही, बूट चावत होते. तशा ह्याने सुद्धा ती दुडक्या चालीने चालत होती आणि अर्थातच वेगाने चालत होती. ते सिंगल फसली म्हणतात ना, तसे होते दोघं, एकदम शिडशिडीत. ती मैया कशी दुडक्या चालीत चालते ना, कधी धीर गंभीर असते, कधी दुडक्या चालीत चालते, कधी शांत असते. ही मैया आहे असं वाटणार नाही, इतकी लहानपण असते. त्याची मला आठवण झाली. आता चालू चंदनघाटला. तर भाऊंना आता ते तानाजी काका भेटले ना, सोडलं बहिणीला. शेतातनं रस्ता होता ना, तर मध्ये कळेच ना 4 वाटा फुटले. आम्ही थांबले तिथे आणि विचारायला कोणी नाही.
आधी कोण ना कोणतरी शेतातले भेटत होतं, आता कोणीच नाही. काय करायचं मला कळेना. तर पुढच्या वळणावर भाऊ थांबले होते. नंतर असं मैयाच्या तटातटावरूनच रस्ता होता. इतका आल्हाददायक आणि सुखद असतो ना हा प्रवास. मला वाटलं बरं झालं मी नाही गेले हायवेने. ते हा इथला आनंद मला कसा मिळाला असता. तिचा सहवास अतिशय दिलासा देणारा असतो. मग आपल्याला कष्टाचं काही वाटत नाही. येतं कधीतरी टेन्शन, पण मस्त आहे. मी अगदी तिचे लाख लाख आभार मानले की मला तू हा रस्ता दाखवलास. भले मी मंडलावरनं गेले नाही अवघड रस्त्यावरनं, पण इथे तर मैया होती ना बाजूला. मग चांगला झाला, सुखद झाला प्रवास. फारसा अवघड नव्हता. होता तटावरूनच, तरी फारसा अवघड नव्हता. पोचलो मग आम्ही चंदनघाटला. मग ते रामसिंग आणि फॅमिली होती ना, ते दुसऱ्या ग्रुपमध्ये होते आणि आम्ही चौघं होतो. आश्रमात 20 एक लोक होते. मग दोघं झोपले ना, त्याच्यामध्ये मी आसन टाकायला लागले. तर ते परिक्रमासी म्हणाले, आम्ही जाणार कसं इथून, तुम्ही असं मध्येच कसं टाकलं तुमचं आसन. काय करावं कळेना. आणि 4 जणांना जागा हवी होती ना. मग तिथे आश्रम सांभाळणाऱ्या ज्या मैया होत्या त्यांना विचारलं, तर ते म्हणे बाजूला एक झोपडी आहे, पण तिथे 2 चूल आहेत, पण तिथे चुलीवर स्वयंपाक करायचा नाही, तुम्ही हवं तर तिथे झोपू शकता. म्हणलं तर चुलीकडे पाय करून कसं झोपायचं. मग आम्ही कल्पना लढवली की मग चुलीकडे डोकं केलं आणि 4 जणांचं तिथे आमची सोय झाली. आता पोटोबा, तिला विचारलं तर ती म्हणाली काहीच शिदा मिळणार नाही, तुमचा तुम्ही आणा. म्हटलं भांडी तरी द्या. भांडी द्यायला पण ती इतकी कटकट करत होती. मी भांडी देते पण स्वच्छ करून द्यायची, काळी द्यायची नाहीत, चुलीवर स्वयंपाक ना. म्हटलं हो गं बाई, सगळं करतो. मग कशी बशी भांडी घेतली ताब्यात, आपल्या झोपडीत नेऊन ठेवली. मग हनुमान घाटला माझे कपडे धुवून झाले नव्हते ना, ते मानसिक आणि शारीरिक थकले होते. खरं तर सोय होती वेगळी तरी. मग आज 2 दिवसाचा धोबीघाट होता. मग त्याच माताजींना विचारलं तर त्या म्हणाल्या की असं असं जा तुम्ही, तिथे हातपंप आहे. बरं म्हटलं, बादली कुठून मिळेल. तर म्हणाले त्याच्यासमोर घर आहे ना, तिथे मागा, ते देतील. बरं म्हटलं. त्या घरात गेले तर ते त्या बाईचंच घर होतं. तिच्या सोना होत्या. दिलं त्यांनी बादली, आणि अर्ध बादली पाणी होतं त्याच्यामध्ये. दिलं त्यांनी. हातपंपावर गेले, कपडे भिजवले आणि त्या साबण लावूया म्हटलं. आणि त्या हातपंपाचं ते हँडल असतं ना, ते जोरात दाबलं, पाणीच येईना. त्याला लटकले मी दोन्ही पायवरती, तरी पाणी येईना. खूपच कठीण होतं वाटतं. खरं त्या माताजीला माहिती असणार, त्यांनी सांगायचं नाही ना. मग एवढ्यात तिकडनं एक मुलगा चालला होता, त्याला माझी धडपड कळली. त्याने एक बादली पाणी काढून दिलं. मग मागून त्याची आई आली त्याला शोधत, तिने एक बादली काढून दिलं. साबण लावलंच नाही मी. ते 2 पाण्यातनं कपडे काढणं असा मी शब्दप्रयोग ऐकला होता. ते काय असतं ते मला आज कळलं. कपडे वाळत टाकले तर आश्रमात दांडीवर सगळीकडे कपडे होते. म्हटलं बापरे, या लोकांनी एवढे कपडे धुतले म्हणजे ते हातपंपावर नक्कीच गेले नसणार. मी आधी विचारायला हवं होतं की तुम्ही कुठे कपडे धुतले ते. कशी बशी जागा शोधली, तोपर्यंत हे आले तिघं. खरं तर ते हातपंपावर गेले तेव्हा मला वाटलं या तिघांपैकी कोणी भेटलं तर त्याने सांगावं की मला थोडं पाणी काढून द्या. पण ते वेगळ्याच रस्त्याने गेले. त्यांनी शिधा मागितला आणि काहीतरी छोट्या दुकानातनं थोडंसं आणलं आणि मग आमचा स्वयंपाक चालू झाला. तिकडे ते 20 जण होते ना, त्या 4-5 बायका होत्या, पण त्या काही स्वयंपाक करायला पुढाकारच घ्यायला तयार नाहीत. मग तिथली 2 मुलं माझ्याकडे आली, म्हणाली, ते बघत होते आम्ही स्वयंपाकाची तयारी करत होतो ना, तर मला 20 जणांची खिचडी करायची आहे, तर तांदूळ किती लागेल, पाणी किती टाकू, तिखट मीठ किती टाकू, असं मला विचारत होते. मग जाऊन सांगितलं तसा तर मी पण काही रोज 20 जणांचा स्वयंपाक करत नाही, पण त्याच्यापेक्षा थोडी अनुभवी. मग त्यांच्या तिकडे खिचडी टाकली त्यांनी. तानाजी काका म्हणाले मला नको खिचडी, मला रोटी सब्जी पाहिजे. मग ते आमच्यात आले. आणि आता मी काही दिवस झाले ठरवलं होतं, 8-10 दिवस झाले असतील, आम्ही काय करायचो, सगळा स्वयंपाक करायचो मग 4घं जेवायला बसायचो. तर खूप उशीर व्हायचा ना. तर मी त्यांना सांगितलं 2 जण स्वयंपाक करतील, 2 जण जेवतील, ज्यांचं जेवण झालं ते नंतर स्वयंपाक करतील. मग जरा वेळ वाचतो ना, 10-12 मिनटं. आणि तोपर्यंत मग ज्यांचं जेवण झालं ते भांडी वगैरे घेऊन जातील. तर आता आमचं हे चांगलं जमलं होतं. आता तिघांना सुद्धा ते पटलं. नंतर काय झालं की आमच्या रोटी झाल्या जास्त
आणि थोड्यांनी भिक्षा पण मागून आणले होते ना, त्यामुळे त्या पण होत्या. मग मी तिकडे गेले तर रामसिंग वगैरे होते ना, त्यांना मग मी अर्धी पोळी वाढून आले. खरं तर सगळ्यांनाच हवं होतं, पण मी 20 जणांसाठी 100 रोट्या कशा करणार सांगा. मी म्हणजे आम्ही 4 जणं, तर सगळ्यांनाच रोटी हवी होती. पण माझ्याकडे जेवढ्या होत्या तेवढे मी चतकोर अर्धी सगळ्यांना वाढल्या. त्यांना बरं वाटलं. त्या ग्रुपमध्ये एक बाई होती, ती आजारी होती. तिचा काहीतरी पोटाचा प्रॉब्लेम होता. ती म्हणाली रोज भात आणि खिचडी खाऊन कंटाळा आला हो. मग मी तिला घेऊन आले झोपडीमध्ये. माझ्या आसनावरच तिला झोप म्हटलं आणि पहिली रोटी आणि भाजी तिला दिली. बरं वाटलं. खाल्ली तिने. 1 रोटी खाल्ली. त्यांनी 2-3 डॉक्टर केले होते, पण अजूनही तिला आराम नव्हता. तिच्या मिस्टरांनी मी बोलले की ही खडखडीत बरी होईपर्यंत तुम्ही पुढे जाऊ नका. तब्येत अजून बिघडली तर काय करणार सांगा. बोलताना तर ते हो म्हटलं. मला ते आठवलं, बारबूतला जाताना त्याने का मला उकाऱ्या होत होत्या, कोणी विचारलं नाही. तसं आम्ही नाही केलं. हे अर्थातच काही आम्ही विशेष नव्हतं केलं, ते माणुसकीला धरूनच होतं. त्या बाईला पण बरं वाटलं. मग नंतर ती झोपायला तिच्या लोकांबरोबर गेली. चंदनघाटला आमची बिल्डिंग होती, त्याच्या मागेच पॅसेज होता. रात्री सगळे लोक तिकडे जायचे हो. इतका वास येत होता. एवढा छान घाट आहे, मला फार आवडला. पाणी उथळ होतं, पण प्रवाह मोठा होता. शांत संथ वाहत होतं. खरे यांनी टॉयलेटची सोय करायला पाहिजे, एवढा छान आश्रम आहे तर. आणि समोरून पुढचा तटसुद्धा दिसत होता. आज थोडा अवघड रस्ता होता, तरीसुद्धा अख्खा दिवस हातात होता ना. 6:30-7ला निघाल्यानंतर मग काही वाटत नाही, आपण हळूहळू जाऊ शकतो. चंदनघाटचा मुक्काम तर झाला. आता जायचं होतं टाठ पठार किंवा टाठ पाथर असं पण नाव आहे त्याला. चाललो हळूहळू. छान मैयाचा रम्य किनारा. इतकं कृतकृत्य वाटत होतं ना. म्हटलं बरं झालं आपण इकडनं आलो. एकतर मैया तर आहेच आहे हे, आणि तेवढा विशेष अवघड नाही वाटला जेवढा हनुमान घाटाच्या इथे होता तेवढा. चालू टाठ पठारला आलो. तर खरं तर ना माझं ते पायाला छाले पडले होते ना, तर बुटामध्ये असे पाय एकत्र येऊन हळूहळू अंगठा आणि नख दुखायला लागलं होतं, आणि ते हळूहळू नख निघत होतं. तरी मी तशीच पट्टी बांधून चालले होते. इथे तर अगदी कोणच राहिला, ते नख हालायलाच लागलं. तर मी काढायला लागले तर गुलाबसिंग लगेच पुढे आले. म्हणाले की मैया मी काढतो. म्हटलं नको हो, माझ्या पायाला हात लावू नका म्हटलं. म्हणजे आपण काढलं तर हळूहळू काढतं, दुखतं ना. दुसऱ्याने काढलं तर ते खसकन काढू शकतात असं त्यांना वाटलं. म्हटलं नको, मी काढते हळूहळू. समोर आश्रमातला महाराज होता, तो बघत होता. तो म्हणाला आता ही जखम उघडी ठेवा. उघडी कशी ठेवणार? नख गेलं, खालचा मांस होतं ना, मातीतनं जातो, दगडगोट्यातनं जातो, पाण्यातनं जातो, सेप्टिक नाही का होईल. मी म्हटलं ठीक आहे, तेवढे म्हणतायत तर आपण या आश्रमात तरी उघडे ठेवू. नंतर त्यांना विचारलं की इथे मंदिर कुठे आहे. जिथे जातात तिथे दर्शन घ्यायला पाहिजे. खूप परिक्रमा असे जातात, जेवतात आणि पुढे निघून जातात. आश्रमात जे मंदिर असतं तिथे तुम्ही दर्शन घ्यायलाच पाहिजे. तर त्यांनी माझी विकेटच काढली. मला म्हणाले ते मंदिर आणि मूर्ती तर मी बनवून ठेवलेली आहे. भगवान ने जो बनाया हुआ है वो देखो आप, कुछ समझा. म्हटलं हाँ, कण में भगवान है, ये पत्ते में है, पेड़ में है, जानवर में है, पक्षी में है, मिट्टी में है, नदी में है, मैया में तो है ही लेकिन पानी में भी है. तो म्हणाला हाँ बराबर, आपको समझा मुझे क्या बोलना है, और आपको इसके बारे में क्या बोलना है. मैं बोली हर इंसान में भी भगवान है. हम बोलते हैं ना वो जो परमात्मा परब्रह्म है उसका हम अंश है. हमारे मराठी में एक गाना है, बताओ क्या आपको. तो बोला हाँ, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर हो, देह देवाचे मंदिर. समजलं का त्यांना काही. मी विचारलं, मग त्यांना मी जरा भाषांतर करून सांगितलं. ते जाम खुश झाले.
त्यांना खूप बरं वाटलं. मग ते म्हणाले, चलो मैं आपको कुछ दिखाता हूँ. म्हणून ते स्वयंपाकघराच्या पलीकडे एक खोली होती, तिथे घेऊन गेले. तिथे धुनी होती. ते म्हणाले, इथे शंकर बाबाचा वास आहे. जाणवलं मला इतकं प्रसन्न, आणि ते म्हणतात ना सात्विक लहरी, पॉझिटिव्ह. त्याच्या मला जाणवलं एकदम की तिथे काहीतरी असं वेगळं आहे, असं मला जाणवलं. मी निघाले तर माझ्या मागोमाग त्या रामसिंगची पत्नी पण निघाली. इथे आम्ही 2च बायका होतो परिक्रमावासीमध्ये. ते म्हणाले, नाही मी या मैयाला घेऊन जाणार. मी तिला म्हटलं, त्यांनी काही प्रसाद दिला तर मी तुला येऊन देईन. त्यांनी काय केलं, त्या धुनीतली चिमूटभर राख घेतली, भस्म, आणि मला म्हणालो, हे घ्या, हा शंकर बाबा का प्रसाद आहे. मग मी ओढणी होती त्याच्यात ती बांधून घेतली. शिवाय त्यांनी पुन्हा धुनीत हात घातला आणि माझ्या कपाळाला लावला, कुंकवासारखा लावला. नंतर पुन्हा त्यांना काय वाटलं माहिती नाही, त्यांनी पुन्हा त्या धुनीत हात घातला आणि शंकराच्या याला अशी ती 3 बोटं लावतात ना, तशी माझ्या कपाळावर लावली. जसं त्यांनी ते धुनीतलं भस्म मला लावलं, माझ्या डोळ्यातनं पाणीच यायला लागलं. खूप वातावरण चांगलं होतं. ते म्हणाले, जिनका हृदय साफ होता है उनके ही आँख में आंसू आते हैं. मैया, आपका हृदय साफ है. ऐका ऐका, नंतर गैरसमज नको. त्या धुनीच्या त्या वातावरण असं काहीतरी होतं की त्यांना कळलं. ते म्हणाले की इथे जे आहे ते तुम्हाला जाणवलं. माझी काय आध्यात्मिक पातळी नाही आहे, पण तिथे तसं झालं. मग आम्ही बाहेर आलो. मग ते म्हणाले, पुऱ्या करायच्या आहेत. मग मी उठायला लागले लगेच. तर ते म्हणाले, नाही आप बैठो. त्याने भाऊला आत पाठवला आणि एका परिक्रमासीला, आणि मला म्हणाले की पहिल्या पंक्तीला तू जेवायला बसायचंस. जोपर्यंत पुऱ्या होत होत्या तोपर्यंत आमची आध्यात्मिक चर्चा सुरू झाली. खूप चांगलं सांगितलं त्यांनी. छान आहे. आता सगळंच काही मला आठवत नाही, तसं मी लिहून पण ठेवलं नाही, पण छान आहे. माणसाने माणसाशी कसं वागावं, आपला जन्म कशासाठी झाला आहे, किती त्या 84 लक्ष योनीतनं फिरून आपण येतो आणि आपल्याला मोक्ष मिळवायला हवं आहे. आपलं जीवनाचं उद्दिष्ट मोक्ष मिळवणे हे असतं. भले एका जन्मात ते जमणार नाही, पण आपण प्रयत्न तरी केला पाहिजे त्या दृष्टीने जाण्यासारखा. नामजप केला पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. खूप छान सांगत होते. आमच्या गप्पा कितीतरी वेळ रंगल्या. आणि नंतर त्यांचे ना काळे कपडे होते. मला सारखं वाटत होतं त्यांना विचारावं की हे काळे कपडे का का घालता, काय आहे त्याचं महत्त्व. भाऊंना विचारू का. ते म्हणाले, तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा. हात झटकले. मी त्यांना विचारलं, एक विचारू का तुम्हाला. काय विचारा. म्हटलं, मी परिक्रमावासी सफेद कपडे घालतात, साधू लोक केशरी रंगाचे घालतात, पण मी काळे कधी बघितले नाहीत, आज पहिल्यांदाच बघते, तर त्याचं काही विशेष आहे का. तर ते म्हणाले, आमचा जो संप्रदाय आहे ना त्याच्यामध्ये घालतात. ठीक झालं. पहिल्या पंक्तीला बसले. रामसिंगची पत्नी जागा शोधत होती, कुठे बसायचं. म्हटलं, बैस माझ्या बाजूला. बहुतेक बायका एका बाजूला बसतात जेवायला बसताना. ते महाराज आले. मला म्हणाले, आत्ताच तर म्हणाला ना मैयेवर भरोसा ठेवून एकटे निघाले म्हणून, आता कशाला हवे तुम्हाला बाजूला मैया. मी हसले. तसं काही नव्हतं माझं, पण मी हसले. म्हटलं, बरोबर आहे. जेवण झाल्यानंतर हात जोडून त्यांनी कळकळीची प्रार्थना केली. ते म्हणाले, आज माझ्याकडे कन्याभोजन आहे, तुम्ही सगळ्यांनी थांबा. पण माझं एक 2 जानेवारीचं आणि एक 3 जानेवारीची 2 तिकीटं काढली होती. आणि मला ट्रेन पकडायची होती विलासपूरहून. आता मी तिथे कशी पोचणार, कुठपर्यंत पोचणार, विलासपूर किती लांब आहे, मला काहीच माहिती नव्हतं. 2ची तरी ट्रेन मिळणार नव्हती, 3ची तरी मिळायला हवी होती. त्यानंतर 8-10 दिवस तरी घरी हवे ना. त्यानंतर निघायचं होतं US-साठी. त्यामुळे मला शक्यतो थांबायला नको वाटत होतं, आणि तिघांनाही थांबायचं नव्हतं. त्यामुळे मला काही न बोलताच माझं परस्पर काम झालं. खरं तर मला फार वाईट वाटत होतं. खूप छान राहण्यासारखा आश्रम आहे, आणि आश्रमाला त्यांनी सांगितलं US-हून मदत मिळते, म्हणून मी एवढं करू शकलो म्हणाले. खरं तर मनाविरुद्धच मी निघाले. असं वाटत होतं की आज थांबावं इथे, अनैसा कन्याभोजन मिळते. मैया जेवढी परिक्रमा करून घेते ती पण माझ्यासाठी खूप झाली. कारण मला नोव्हेंबरपासून 4 महिने कधीच मिळणार नव्हते. त्यामुळे मला अशी खंड परिक्रमाच करायला लागणार होती, आणि म्हणून मी ती 2 भागामध्ये केली. अजून एक त्या महाराजांचं मला विशेष वाटलं, म्हणजे
त्यांनी मला नाव गाव काही विचारलं नाही. परिक्रमेत मला भेटलेली ही दुसरी व्यक्ती होती जिने माझी काहीही चौकशी केली नाही. आणि ते हेही बोलले की परमार्थ हा बोलण्याचा विषय नाही, तो अनुभवण्याचा आहे. खरंच आहे. ते जे सांगत होते ते सगळं मला माहितीच होतं, पण ते अंमलात यायला हवं ना. थिअरी वेगळी आणि प्रॅक्टिकल वेगळं असतं. बघू मैया काय करून घेते आपल्याकडून. त्यांनी असंही सांगितलं, इथे जरी थांबला नाहीत तर तुम्ही प्रत्येक आश्रमात थांबत थांबत जा, धावत जाऊ नका. खरं तर प्रत्येक आश्रमात दिवसात कितीतरी लागतात ना, थांबणं शक्य नाही. आपण झोपायचं असतं तिथेच थांबतो, की जेवायचं असेल तर जेवणाचे इथे 2-3 तास जातात आपले. चांगलं सांगितलं त्यांनी. त्यानंतर चाललो आम्ही पुढे. तर मध्ये आप्पांचा फोन आला की इथे मध्ये एक महाराष्ट्रातला आश्रम आहे आणि खूप छान, आम्हाला पिठलं भाकरी दिली आणि तू तिथे नक्की थांब जेवायला. म्हटलं बरं. मग आम्ही अंदाज घेतला की आपण जेवणाच्या वेळेपर्यंत पोचू शकतो का, तर पोचणार होतो. मध्ये पुन्हा एक नदी लागली आणि मुख्य म्हणजे अजून एक बंजारा माताचं मंदिर लागलं. बरीच आहेत म्हणे ते बंजारा मातेची घाटामध्ये. चाललो असंच. त्या आश्रमाचं नाव होतं राघव नर्मदा परिक्रमा आश्रम आणि आहेर पती पत्नी होते महाराष्ट्रातले, नगरच्या इकडचे कुठचे तरी होते आणि त्यांनी तो आश्रम स्थापन केला होता. आणि त्यांचा राघव नावाचा 5 वर्षाचा मुलगा होता, त्याला घेऊन त्यांनी परिक्रमा केली होती, म्हणून त्याच्या नावाने आश्रम टाकला होता. छान वाटलं मला. गेल्याबरोबर त्यांनी सांगितलं तिथे एका ठिकाणी ना मंत्राचे आवाज येत होते मंदिरातून. तर त्यांनी सांगितलं तिथे तो यज्ञ चालू आहे ना, तिकडे भंडारा आहे, तुम्ही तिकडे जेवा. पण तो यज्ञ काहीतरी 12:30-1 पर्यंत चालणार होता आणि त्यानंतर जेवण होतं. आम्ही म्हटलं इथे मिळेल का, हवं तर मी स्वयंपाक करते. मग तिथे एक आजीबाई होत्या, 70-75च्या पुढच्या असतील. त्या म्हणाल्या ठीक आहे मग मी करते. मग त्यांनी भाकरी करायला सुरुवात केली. 15-20 भाकरी झाल्या असतील त्यांच्या आणि नंतर एक जरा तरुण 45-50ची एक बाई आली. आल्याबरोबर तोंडसुकच घ्यायला लागली ती. भाऊंनी ना आज जाऊन भाज्या कापून दिल्या. त्यांना म्हटलं त्या एकट्याच आजी आहेत ना, तुम्ही आत यायचं नाही, भाजी कशाला कापून दिलीत. आणि चार्जिंगसुद्धा आतमध्ये होतं, स्वयंपाकघरात होतं. तुम्ही आत परिक्रमावासीने आत पाऊल टाकायचं नाही म्हणाले. मला तेवढं आत घेतलं. मला वाटलं मी परिक्रमावासी नाही आहे का, पण तिला ना कागाळ्या करायच्या होत्या त्या आजींच्या, म्हणून तिने मला तिथे बसवून ठेवलं. आणि बाजूच्या गॅसवर ती भाजी चिरलेलीच होती ना, फक्त भाजी फोडणीच टाकली. एवढी बडबड करत होती, त्या आजीसुद्धा वैतागल्या. आम्हाला वाटलं जेवण मिळेल का नाही. आणि मग या लोकांनी सांगितलं, दुसऱ्या दिवशी एकादशी होती, की आम्ही दशमीला भात खात नाही सांगितलं. ती म्हणे काही नाही, दशमीला भात खाल्ला तर चालतो, द्वादशीला खायचा नसतो ती म्हणाली. हे लोक म्हणाले नाही आम्ही खात नाही कधी. मग ती म्हणाली एकच भाकरी मिळेल, जास्त मिळणार नाही तुम्हाला. ठीक आहे. अडला हरी आणि तिचे पाय धरले. थांबलो, आधीच बराच वेळ गेला होता. मग जेवायला वाढते म्हणाली, तर मी भाजीकडे बघितलं तर भाजी अशी कोरडी वाटली. तिला म्हटलं अगं यांना ओली भाजी लागते, तू जरा पाणी जास्त टाक. तर खूप पाणी टाकलेलं, बरोबर होईल म्हणाली. जेवेपर्यंत तो रस आटला सगळा, रस्साच नव्हता भाजीला. मग काय करणार, लोक सारखं मागत होते. ती ना कोणाचा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. मी नीट ह्यानी सांगितलं, या लोकांबरोबर होते ना मी आता इतक्या दिवस, मला त्यांच्या खाण्याच्या सवयी माहिती होत्या. मग तिने एक भाकरी वाढली. हे शेतकरी लोकांना थोडीच पुरणार आहे. मग मी काय केलं, माझी थोडीशी भाकरी घेतली आणि मग राहिलेल्या 3-4 माझ्यातली चतकर भाकरी वाढली. मग त्या आजी मला हळूच म्हणाल्या की कालची शिळी भाकरी आहे, वाढू का गं. मी म्हटलं वाढ. म्हणजे त्या तरुणबाईनी नाही वाढलं. मग आजीने येऊन सगळ्यांना अर्धी भाकरी वाढली. ती म्हणाली मी शिळी वाढणार नाही, तक्रार करतील. तक्रार तर अशी लोक करणारच होती. एवढी बोलत होती ना, तिथे फोन नंबर होते सगळीकडे खाली. खूप जणांनी नंतर फोन केले. थांबा जरा बघते काय पुढे. त्या आजी बिचाऱ्या अजून भाकरी करत बसल्या शिळी वाढल्यानंतर सुद्धा. लोक होतं तेवढे जेवून उठले. दुसऱ्या दिवशी एकादशी ना, काही मिळत नाही हो एकादशीला. एकदा ना नुसते दाणे दिले होते ना तळलेले, तर मला असं वाटत होतं आज तरी त्यांना पोटभर जेवायला मिळावं, पण मी काहीच करू शकत नव्हते. मग ती तरुणबाई होती ना, ती म्हणाली अहो दुसरा गॅस छोटा आहे, किती वेळा सांगितलं ते मोठा करत नाही म्हणून उशीर झाला. खरं तर असं झालं होतं की
की ती सकाळी सकाळीच बहुतेक ते भंडार होता ना, तिथे दर्शनाला का पूजनासाठी गेली होती. ती जेवणाच्या वेळी गेली ना, म्हणून हा सगळा गोंधळ झाला होता. तिला खरं तर परिक्रमासीची सेवा करायला ठेवलं होतं ना. तिला वाटलं लोक येतील आणि जेवायला भंडाऱ्याला जातील, पण गेले नाहीत ना लोक, म्हणून हा सगळा प्रॉब्लेम झाला. खूप जणांनी ते आहेर होते ना त्यांना फोन केला. निघताना ती परत भाऊंना बोलली, तुम्ही आत आला ते मला आवडलं नाही, चुकीचं आहे. लोक चार्ज कुठे करणार? चार्जिंगचं बाहेर ठेवलं पाहिजे ना. भाऊ पण भडकले. आता खूप भांडणं होणार असं वाटलं. मग मी या दोघांना सांगितलं, तुम्ही पुढे चला म्हटलं, मी येते भाऊंना घेऊन. भाऊंना म्हटलं, आपण परिक्रमेमध्ये आहोत, शांत व्हा, चिडू नका. त्या बाईला काय बोलायचं ते बोलू दे. त्याने पण नंतर तक्रार केली. पुढे काय झालं माहिती नाही. आप्पाजी म्हणाले होते ना, मराठी लोकांचा आश्रम आहे. आमचा ब्रह्मनिराश झाला. आणि एक वेळ तिने कमी जेवण दिलं असतं तरी चाललं असतं, पण इतकी बडबड करत होती ना, ते कुणालाच आवडलं नाही. मैयेच्या तटावरच्या पुढच्या गोष्टी आता पुढच्या भागात सांगते. तोपर्यंत नर्मदे हो.